नमस्कार. आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 23 जुलैच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लज चंदगड राज्यमार्गावरील हिरण्यकेशीच्या भडगाव पुलावर पाणी. चंदगडचा जिल्ह्याशी असणारा थेट संपर्क तुटला. पाणी पातळी स्थिर, फक्त वाहनांना मज्जाव, तर नागरिक करत आहेत पास रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून नदी पास. चंदगड तालुक्यातील मुगळी इथं दूषित पाण्यामुळे 61हून अधिक अतिसारचे रुग्ण. जिल्हा आरोग्य पथकाकडून गावची पाहणी. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे साथीच्या आजारांचा फैलाव होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. कोल्हापूर जिल्ह्यातील जातीय धार्मिक हिंसाचार आणि स्फोटक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करा. दंगली रोखण्यात जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सातत्याने अपयशी ठरते, याची दखलही घ्या. गडिंग्लजमधील सर्वपक्षीय कृती समितीकडून प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन. चंदगड इथं ग्राम सुरक्षा यंत्रणेचं प्रशिक्षण उत्साहात. चोरी दरोड्याच्या घटनेत चोर होणार, तत्काळ जेरबंद. ग्रामसभा, सरकारी योजनांची ग्रामस्थांना तत्काळ माहिती मिळणार. ग्रामसुरक्षा यंत्रणा संचालक DK गोरडे पाटील यांनी दिली माहिती. जर्डी येथील आरोग्य तपासणी शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. संत गजानन हॉस्पिटल, नारी शक्ती, सखी महिला ग्रामसंघ आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजन. सुमारे 150 रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ. आणि नेसरीतील लेखिका सविता पाटील रेडेकर यांचा सत्कार. कोलिंद्रे येथील समाजसेवक नरसू शिंदे संस्थेचा पुढाकार. रेडेकर यांनी आतापर्यंत केलंय 3 कादंबऱ्या, 2 नाटकं आणि 5 कथासंग्रहांचं लेखन.